हॅलो, आज मस्त माशांची मेजवानी चालली आहे आमच्याकडे. काय काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. इकडे मोठ्या मोठ्या कोळंबी आहेत आणि इकडे सुरमई आहे. सुरमई आज मस्त फ्रेश भेटली आहे, कारण भोपाळमध्ये थोडं फ्रेश मिळताना मुश्किल होतं. इकडे बांगडे आहे. बांगडे आमच्याकडे कोण जास्त खात नाहीत, त्याच्यामुळे मी अर्धा किलोच आणलेत. इकडे मच्छी मस्त मी धुवून घेतली आहे, चांगली 4-5 पाण्यातून काढले आणि मीठ आणि हळद लावून अर्धा तास वगैरे मॅरिनेट केले. आणि हे जी कोळंबी आहे याची मी ग्रेव्ही बनवते. त्याच्यासाठी मी थोडंसं अगदी 1 मिनिटभर परतवून घेते कोळंबी आणि रस्सा बनवते. ही जी कोळंबी आहे जी मी तिखट, मीठ, हळद, त्याच्यानंतर थोडा गरम मसाला, लिंबू, थोडंसं कोकम असं सगळं लावून मॅरिनेट करून ठेवली होती अर्धा तास. आणि ती मी तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर रवा, थोडंसं तिखट आणि मीठ टाकून थोडी फ्राय करून घेते. आणि ही फ्राय होते तोपर्यंत इकडे रसा पण तयार आहे मस्त चपातीसोबत आणि भातासोबत. ही बघा फ्रायवाली पण कोळंबी आपली तयार आहे आणि मी आता ताट वाढून घेते. तुम्ही पण सगळ्यांनी या जेवायला. थँक्यू सो मच.